वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्याचा सण आणि सण म्हटलं की नटणं आलंच. प्रत्येकीलाच नटायला आवडतं आणि वटपौर्णिमेच्या दिवशी तर आवर्जूनच बायका स्वतःला वेळ देतात आणि आवडतात. त्या दिवशी पहाटे लवकर उठून सगळे कामं आवरायचे आणि स्वतःला नटण्यासाठी थोडासा तरी वेळ द्यायचा. हे प्रत्येक जण करतेच. आणि माझं छोटं बाळ आहे, त्यामुळे त्याने रात्री थोडंसं मला जागवलं, म्हणून थोडंसं लेट झालं झोपायला. पहाटे त्याला भूक लागली म्हणून त्याला खाऊ घालायला उठली आणि 5-10 मिनिट झोपू आणि लगेचच उठू असा विचार करत झोपले आणि जाग आली. घड्याळात बघते तर काय 6:15 झाले. मग काय माझी धांदल उडाली आणि बाहेर येऊन कळतंय की आज कामवाली मावशीच येणार नाही. मग तर अजूनच गोंधळ झाला. पण काही नाही, सासूबाई बोलल्या की मी मदत करेल तुला, होईल लवकर, म्हणून मग सुरुवात केली कामाला. असं तुमच्या बाबतीतही होतं का की जेव्हा खूप महत्वाचा दिवस असेल किंवा खूप घाई असेल तेव्हाच कामवाली मावशी दांडी मारते? आणि माझ्यासोबत तर हे हमखासच होतं. मग काय घाई सगळे कामं आवरले, स्वयंपाक झाला आणि स्वतःचा आवरायला घेतला. मग काय आज स्पेशल दिवस होता म्हणून मी थोडं स्पेशल लुक करायचं ठरवलं. त्यासाठी मी स्पेशल फाउंडेशन घेतला, तो म्हणजे नार्स, आणि खूप छान बेस झाला, खूप मस्त मेकअप झाला. आणि मग मला ओमरे लिप्स करायचे होते म्हणून मी एक ब्राऊन शेडवर थोडंसं कन्सिलर अप्लाय केलं आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि खूप छान माझा लुक झाला. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित ज्वेलरी वगैरे मी वेअर केलं. केस मोकळे ठेवायचे होते पण खूप गरमी होती बाहेर आणि घाम पण खूप आला असता म्हणून मी केस बांधले आणि चला मैत्रिणींनो पूजा करून घेऊ.